नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत की महाराष्ट्र सरकारने जी आता नवीन योजना महिलांसाठी आणलेली माझी लाडकी बहीण योजना, तर त्या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करू शकता ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्या योजनेसाठी एक नवीन ॲप हे लॉन्च केलेलं आहे। तुम्हाला सिम्पली प्ले स्टोअरवरती जाऊन ते ॲप डाउनलोड करायचे। तर मित्रांनो, बघू शकता प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला वरती सर्च करायचे नारी शक्ती दूत असं ह्या ॲपचं नाव आहे। इथं बघू शकता तुम्ही नारी शक्ती दूत हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करायचे तुमच्या मोबाईलवरती। तर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता त्याचा अशा प्रकारे इंटरफेस आहे। ही सर्व तुम्ही माहिती वाचून त्याला नंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचे बाणावरती आणि नंतर डन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर इथं बघू शकता ज्या बहिणाबाईचं तुम्हाला इथून फॉर्म भरत आहात अर्ज करत आहात त्या बहिणाबाईंचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर जो आता तुम्ही नंबर टाकलेला आहे त्या नंबरवरती 4 अंकाचा OTP जाईल। तर तो OTP तुम्ही इथं पेस्ट करून व्हेरीफाय OTPवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं सर्व तुम्हाला ॲलो करून नंतर बघू शकता इथं तुमची प्रोफाईल ही अपूर्ण आहे, ती तुम्हाला इथं प्रोफाईल तुमची तयार करावी लागेल। त्यासाठी खाली जे दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथं ज्या बहिणाबाईंचा तुम्ही फॉर्म भरत आहात तिथं त्यांचे नाव, संपूर्ण नाव, त्यांचा ईमेल ID आणि जिल्हा आणि तालुका टाकायचा आहे तुम्हाला। आणि ते टाकल्यानंतर इथं बघू शकता नारी शक्ती टाईप म्हणजे नारी शक्तीचे प्रकार हे तुम्हाला तिथं दाखवलेले आहेत। जर तुम्ही सामान्य महिला आहात, बचत गटाध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी किंवा अंगणवाडी सेविका, जर ह्यातले तुम्ही कोणते प्रकारात येत असाल ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे। इथं बघू शकता हे सर्व प्रकार तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला खाली अपडेट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, इथं बघू शकता आपली प्रोफाईल ही अपडेट झालेली आहे, म्हणजे आपली इथं प्रोफाईल अशा प्रकारे तयार झालेली आहे। तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवर आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे वरती जे ऑप्शन दिसत आहेत त्यावरती तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ज्या बहिणाबाईंचा तुम्ही हा फॉर्म भरत आहात इथं सर्व त्यांच्या तुम्हाला इथं डिटेल्स टाकायच्यात। इथं त्या महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला ते टाकायचं आहे। त्यानंतर खाली बघू शकता पतीचे नाव टाकायचं आहे किंवा वडिलांचे नाव। जर महिलेचे लग्न झालेलं असेल तिथं पतीचे नाव टाका, नाहीतर वडिलांचं तुम्हाला तिथं नाव टाकायचं आहे। त्यानंतर जन्मदिनांक टाकायचा बघू शकता आणि जन्म जिथं तुमचा जन्म झालेला तिथला जिल्हा, गाव, कुठं तुमचा जन्म झालेला आहे किंवा तिथं जर ग्रामपंचायत, नगरपंचायत ह्यापैकी काय असेल तर तिथं तुम्हाला सर्व डिटेल्स टाकायच्यात आणि तिथला तुम्हाला पिनकोड टाकायचा आणि त्यानंतर इथं बघू शकता संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला इथं पत्ता टाकायचा आहे तुमचा। त्यानंतर खाली मोबाईल क्रमांक टाकून तुमचा संपूर्ण आधार क्रमांक आहे तर टाकायचा आहे। त्यानंतर हे ऑप्शन बघू शकता तुम्ही की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, म्हणजे तुम्ही कुठल्या दुसऱ्या शासकीय विभागामार्फत तुम्हाला कुठलं योजनेचे लाभ तुम्ही सध्या जर घेत असाल तर ते तुम्हाला तिथं हो किंवा नाही करून नंतर पुढे जायचं आहे। तर त्यानंतर इथं बघू शकता तुमची इथं विवाहित स्थिती तुम्हाला निवडायची, अविवाहित आहात, विवाहित आहात किंवा विधवा, परित्यक्त्या, निराधार किंवा घटस्फोटित, जे तुम्ही तिथं स्थिती तुमची जी असेल विवाहित ती तुम्हाला तिथं निवडायची। त्यानंतर इथं बघू शकता इथं संपूर्ण तुम्हाला बँकेचे डिटेल्स टाकायचे आहेत। तुम्हाला इथं पूर्ण तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे, बँक खातेधारकाचं संपूर्ण तुम्हाला तिथं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर बँक खाते क्रमांक जो असेल तो टाकून तुम्ही तिथं IFSC कोडसुद्धा टाकायचा आहे। त्यानंतर खालची सुद्धा माहिती तुम्ही जाणून घ्या, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का ते तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। इथं जर तुमच्या बँकेची आधार कार्ड जर लिंक असेल तर तिथं ते हो करायचं तुम्हाला। त्यानंतर इथं कागदपत्र तुम्ही बघू शकता अपलोड करण्यासाठी, तर तुम्हाला इथं पहिल्यांदा आधार कार्ड दोन्ही साईडने तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, जर हे तुमच्याकडे दोन्ही पण नसेल तर तुम्ही 15 वर्षामागील जर तुमच्याकडे मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो तुम्ही तिथं अपलोड करू शकता। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे। अर्जदाराचे हमीपत्र ते तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे। अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करून तुम्हाला इथं खाली बँक पासबुकवरती ते सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराचा एक लाईव्ह फोटो तुम्हाला तिथं घेऊन अपलोड करायचा आहे। तर बघू शकता त्यानंतर तुम्ही इथं खाली टिक करून माहिती जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्याआधी हे पण जाणून घ्या की जर तुमच्याकडे उत्पन्न
दाखला नसेल तर तिथं तुम्ही केसरी किंवा जर पिवळं रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या उत्पन्न प्रमाणपत्रावर तिथं तुम्ही तुमचं रेशन कार्ड अपलोड करू शकता, ते सुद्धा तुम्हाला तिथं चालणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे. माहिती जतन करा त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व फॉर्म जो भरलेला आहे तो दिसेल. त्यानंतर तुम्ही ज्या सर्व डिटेल्स तुम्ही चेक करायच्या जो फॉर्ममध्ये भरलेला आहे ते बरोबर आहेत का, आणि तुम्ही ज्या डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही चेक करून नंतर एक तुम्हाला OTP तिथं द्यावा लागेल. तो OTP टाकून तिथं तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर काही दिवसाच्या आत हे तुमचं ॲप्लिकेशन हे सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्हाला 1500 रुपये हे योजनेमार्फत तुम्हाला तिथं मिळायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ह्यात काय अडचण असेल तर ते सुद्धा आम्हाला तिथून कमेंटमध्ये सांगा, आम्ही तिथून तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि जर चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला पण लाईक करून जावा. धन्यवाद.